ज्या आदिवासी भागातील गोमाल गावचे 3 रुग्ण अतिसारानं दगावले त्या गावामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत। मी सध्या गोमाल गावामध्ये या ठिकाणी उभा आहे आणि याच गोमाल इथल्या या शाळेमध्ये या अतिसाराची लागण झालेल्या रुग्णावरती उपचार सुरू आहेत। आपण आज जाऊन जर बघितलं तर आताही सध्या 2 रुग्णावरती या ठिकाणी उपचार सुरू आहेत। गेल्या आठवड्याभरापासून या ठिकाणी अतिसाराची लागण झाल्यामुळं या गावातील जवळपास शेकडो रुग्णांना या ठिकाणी लागण झाली। 3 रुग्णांचा या ठिकाणी मृत्यू झालाय। प्रशासन ज्या वेळेला या 3 रुग्णांचा मृत्यू झाला त्यावेळी या गावामध्ये पोहोचलं आणि थातूर मातूर या ठिकाणी उपचार केला जातोय। तुटपुंजा औषधीमध्ये या ठिकाणी उपचार होते। 2-3 दिवसापासून या ठिकाणी आरोग्य विभागाचे कर्मचारी असतील, डॉक्टर्स असतील, ते सुद्धा या गावामध्ये येऊन या ठिकाणी उपचार करतायत। मात्र एरवी विकासाच्या गप्पा केल्या जातात आणि विकास काय आहे हे या गावामध्ये आल्यानंतर कळतं। कुठलीही सुविधा नाही, आरोग्याची सुविधा नाही, पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही, कोणतीही सुविधा नसताना या ठिकाणी हे नागरिक जे आहेत ते या ठिकाणी जगतायत। गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते ते भाऊ भोजने हे या गावकऱ्यांशी चर्चा करतात, त्यांच्या समस्या या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत। आपल्यासोबत स्वतः भाऊ भोजने आहेत। भाऊ, काय सांगाल तुम्ही गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी या इथल्या ग्रामस्थांशी चर्चा करतायत, इथल्या ज्या लोकांच्या ज्या समस्या आहेत, कारण की गेल्या आठवड्याभरापासून या ठिकाणी अतिसाराची लागण झाली, 3 रुग्णांचा या ठिकाणी मृत्यू झालाय। काय नेमकी परिस्थिती जाणवली तुम्हाला इथली? मी भाऊ भोजने काल सकाळपासून मी या गावात आलो, इकडच्या परिसरात आलो आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहतो। मी पलीकडच्या गावात मी जेव्हा गेलो तर त्या गावातली जी दुरावस्था, तिथलं जे पाण्याचा जो प्रवाह आहे तर तिथल्या विहिरीमध्ये आम्ही प्रत्यक्ष जाऊन पाहिलं। तिथल्या आदिवासी पोरांना घेतलं तर त्याच्यात म्हणजे जीवाणू होते, म्हणजे अळ्या फळ्या त्याच्यात पडलेल्या होत्या। हातानं अशा अळ्या यायच्या, हातानं आंधळीत, आणि माती म्हणजे घाण त्या विहिरीमध्ये आहे। आणि अद्यापही तिथे तीच परिस्थिती आहे, ती बदललेली नाही। त्या विहिरीला सील केलेलं नाही आहे, कोणता अधिकारी त्या विहिरीपाशी गेला पण नाही आहे। कालची गोष्ट सांगतो मी। काल जेव्हा ही घटना घडल्यानंतरही इथले जे प्रतिनिधी आहेत, डॉक्टर संजय कुटे यांना माहीत झाल्यावरही त्यांनी 40 कोटी रुपयाचं म्हणजे इथे जे काम सुरू केलं त्याचा शुभारंभ, लोकांना लोकार्पण सोहळा वगैरे असा कार्यक्रम दिवसभर घेतला 40 कोटी रुपयाचा। त्याच्यात 40 कोटी रुपयामध्ये 400 रुपयाचंही या आदिवासीसाठी योगदान नाही। निव्वळ फक्त त्या गावातले सडका, रस्ते, हे आपल्या दवाखान्याचा तर त्याच्यात कुठेच उल्लेख नाहीये। कुठल्या तरी मंदिरासाठी दान आहे, कुठल्या तरी रस्त्यासाठी दान आहे, आणि रस्त्यावर रस्ते त्या ठिकाणी होत आहे। या गावातल्या 3 रुग्णांचा मृत्यू झाला, फक्त रस्ता नाहीये। रस्ता नसल्यामुळं त्यांना दवाखान्यामध्ये पोहोचायला उशीर झाला। काय वाटतं, विकास झाला गावाचा? नाही, बिलकुल नाही आहे। विकास म्हणून नावाची चीजच या गावात नाही आहे। विकासाच्या नावावर फक्त हे पांढरपेशे लोक तिकडे सगळं हे म्हणजे मंत्रालयात किंवा शासनाच्या दरबारी हे फार मोठं छोटांग उभं करतात। प्रत्यक्षात या ठिकाणी आम्ही जर रस्त्यानं जाताना या गावातले म्हणजे डेथ झालेल्या बॉड्या खांद्यावर आणावं लागल्यात उचलून, बांबूला त्या अशा काडीला झोई करून इथपर्यंत पेशंट न्यावं लागतात आणि आणावं लागतात। ही कुठली विकासाची तुम्ही हे दाखवता? आमच्या इथले प्रतिनिधी किंवा इथला जो केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आता नुकतेच झाले, आणि त्यांना एवढं मोठं पद भेटल्यानंतरही आमच्या गावात 3-3, 4-4 लोक मरतात आणि 100-150 लोक त्याच्याच मतदारसंघात, आणि आम्ही त्याला इथे भरभरून मतदान केलेलं आहे। नक्कीच गावाची परिस्थिती भाऊ भोजने यांनी सांगितली। जेव्हा वेळेला आम्ही गावामध्ये शिरलो, अक्षरशः गावाची परिस्थिती बघितली तर गावामध्ये या ठिकाणी चालताना सुद्धा रस्ता दिसत नाहीये। ठिकठिकाणी चिखल आहे, मोठमोठे गोटे आहेत, तरी सुद्धा जे आरोग्य विभागाचे कर्मचारी असतील ते सुद्धा या ठिकाणी आलेत। त्यांनी काही प्रमाणात त्यांच्या परीने या ठिकाणी सेवा देण्याचा प्रयत्न केला। स्वतः डॉक्टर पवार आपल्यासोबत आहेत। साहेब, काय सांगाल, तुम्ही 2 दिवसापासून या ठिकाणी मुक्कामाला आहात, इथल्या गावची परिस्थिती तुम्ही जाणून आहात, काय नेमकी परिस्थिती आहे इथली या रुग्णांची? साहेब, सद्यस्थितीमध्ये रुग्णांना औषध उपचार दिला जात आहे, मेडिसिन दिले जात आहे, घरोघरी पाण्याची नाळी आणि जंतुनाशक औषधे वाटली जात आहेत, तपासणी केली जात आहे, विहिरीचं जलशुद्धीकरण करण्यात आलेलं आहे। सोबतच आपण ग्रामपंचायतलाही 5 वेळा ब्लिचिंगसाठी पत्र दिलेलं आहे, जलशुद्धीकरणासाठीचं। आणि पेशंटमध्ये आता परवा जास्त होतात पेशंट, काल कमी झाले, आज त्यापेक्षा कमी आहेत। आज 17 पेशंट आहेत। सर्दी, खोकला, ताप
संडास उलट्याची. नक्कीच खरे होते डॉक्टर पवार. गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी रुग्णांची सेवा करतायत, तपासणी करतायत. मात्र अद्यापही या रुग्णामध्ये पाहिजे तेवढी सुधारणा नाही. त्यांच्याकडून जेवढा होईल तेवढा प्रयत्न या ठिकाणी होतोय. मात्र विकास काय असतो हे या गावामध्ये आल्यानंतर कळते. कॅमेरामॅन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, गोमाल, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.